मित्रांनो, आपण डायरेक्टली पोहोचलेले आहे आणि डायरेक्टली जे आहे ओनर आपल्या समोर उभे आहे। मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला 1 रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही। हा व्हिडिओ खरं तुम्हाला बघायचा आणि ओनर स्वतः आपल्या बरोबर असणार आहे। सर, जय महाराष्ट्र, जय जय पुणे सर। जय पुणे, जय महाराष्ट्र। कासिम भाई, कशा आहात तुम्ही? बिलकुल बरे आहे सर, आणि तुमचा वेलकम करतो मी या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू या यूट्यूब चॅनलवरती सर। धन्यवाद। आणि सर, तुम्ही मला सपोर्ट केला आणि तुम्ही मला सांगितलं की या तुम्ही आमचे हे घर बघा आणि ही प्रॉपर्टी तुमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करा। तर सर, मी खूप आभारी आहे तुमचा। आणि वारा पण खूप येतो मित्रांनो, बरोबर ना? आणि तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे ही सोसायटी आहे आणि सोसायटीमध्ये वारा सर जबरदस्त आहे। आणि बघायला गेलं सर, हे आपण काय कुठला दृश्य आहे सर? हे आपण काय दाखवतो? याच्या पाठीमागे एक मोठासा हिल साइड आहे जिथे आम्ही वृक्षारोपण करायला जातो सकाळी। तिथं आम्ही झाडं लावतो। ओके, झाडं लावतो, त्या झाडांना आम्ही पाणी टाकतो। पाणी टाकल्यावर आम्ही परत येतो आणि तिकडे आम्ही चांगलं मोठं गार्डन सुद्धा केलेलं आहे। बिलकुल। आणि मित्रांनो बघा, गडबड करायची नाही, ओनर स्वतः आपल्या बरोबर आहे। मी तुम्हाला एवढं बोलणार आहे की बघा, तुम्हाला हे घर खरेदी करायचं असेल ना, तर तुम्हाला एक काम मात्र करायला लागणार आहे। ते कुठलं की तुम्हाला हा व्हिडिओ बघा, लोक काय करतात सर माहिती का, व्हिडिओ बघत नाही, तुम्हाला कॉल करणार, पण त्यांना मी सांगतो सरांचा मी नंबर देणार आहे। सरांची सगळी डिटेल आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर व्हिडिओ अजिबात सोडायचा नाही। आणि अजून एक सांगतो की ज्याला पण ओनरचा म्हणजे बरेचसे ओनर आपल्या या वेबसाईटवर असतात। आपली वेबसाईट नाही, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे वेबसाईट, ते तुम्हाला स्टिकर दिसत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मधली वेबसाईटवरती जाऊ शकता। तिकडे रजिस्टर करायचं आहे तुम्हाला ईमेल आयडीनी, आणि तिकडे हजारो तुम्हाला ओनर भेटणार आहे, पण तिकडे पैसे द्यायला लागणार तुम्हाला। रजिस्टर केल्यानंतर पर क्लिकला पैसे लागतात, किती लागतात, काय लागतात, तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकता। पण आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये मालकाचं थेट मालकाची ही प्रॉपर्टी भेटती। तर सरांबरोबर आहे आपण। तर सर, आता काय दाखवायचं आपल्याला? आता पुढे मी तुम्हाला चिल्ड्रन्स प्ले एरिया दाखवणार आहे। ओके, इकडे क्रिकेट आहे, इकडे व्हॉलीबॉल आहे, इकडे फुटबॉल आहे, इथं नेट प्रॅक्टिस साठी तुम्हाला जागा आहे, आणि 24 तास हे प्लेग्राऊंड चालू असतं। 24 तास? येस। आणि तुम्ही जर माझ्या मागे जर बघितलं तर माझ्या मागे एक मोठं हिल साइड असं डोंगर आहे। हो, आणि तिथनं हा वारा वाहतोय। जर तुम्ही जर इकडे झाडांच्या तिकडे जर बघितलं तर हे झाडं बघा कसे जबरदस्त आहे, झाडं वगैरे एकदम जबरदस्त आहे। म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आज आलेले आहे एकदम। आणि हे जे आहे हे खूपच प्लेस आहे, इथं कुठली वर्दळ नाहीये। ओके, ट्रॅफिकचा आवाज नाहीये, प्रदूषण नाहीये। नाही, बिलकुल ट्रॅफिक नाही सर। आणि आपण बघायला गेलं आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही प्रॉपर्टी आपल्याला पाहायला भेटते। मित्रांनो लाईक करा, शेअर पण अवश्य करा। पण आज जे आपण एक डिटेल तुमच्यासाठी इथं सादर करत आहे ना, तर स्वतः ओनर आपल्या बरोबर। आणि इकडे सिक्युरिटीची काय कमी नाहीये, सिक्युरिटी वगैरे जबरदस्त आहे। इकडे प्रत्येक भागामध्ये तुम्हाला सिक्युरिटी गार्ड तुम्हाला बसलेले दिसणार आहे। आणि हे बघू शकता, हे व्ह्यू तुम्ही एकदम जबरदस्त, लोकेशन एकदम जबरदस्त आहे। आपण सोसायटीच्या बाहेर आलेले सध्याला, आणि सध्याला तुम्ही पाहू शकतात ही बिल्डिंग्स वगैरे सगळं। आणि हा रस्ता जो आहे एकदम सरांना विचारू आपण। आणि बरं मित्रांनो, तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं एक डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर, हे जो लोकेशन असणार आहे, हा कुठला लोकेशन असणार आहे, कुठला एरिया असणार आहे, ते आपण नंतर बोलू। पण आपल्याला आज जे सांगायचंय, जे प्रॉपर्टी बद्दल आपण डिस्कशन करणार आहे, तर बरं हे 2 BHK आहे का सर? हे 2 BHK सेमी फर्निश फ्लॅट आहे। आणि सेमी फर्निश फ्लॅट आहे, आणि हे फक्त नवीन प्रॉपर्टी आहे, एकदम न्यू, एकदम 1.5 वर्ष झालं या प्रॉपर्टी, 1.5 वर्ष झालं घेऊन, न्यू प्रॉपर्टी आहे। सध्याला सरांनी रेंटवर दिलेले, सर रेंट काय येतो ह्याचा? इथे तुम्हाला रेंट जर आपण पकडलं 2 BHK याचं, तर तुम्हाला 18,000 पर्यंत रेंट येतो। 18,000 रुपये रेंट येतो। ओके मंडळी, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जे आहे रेंट सध्याला 18,000 रेंट आता सध्याला चालू झालेले इथं। आणि मोस्टली तुमच्यासाठी बघा, तुम्ही म्हणणार की आतमधलं दाखवा दृश्य, तर मी तुम्हाला आतमधलं पण दाखवणार आहे। त्याचा बघू आपण। बरं, तुम्ही ओनरला कॉल नका करा, ओनरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केलं तर ओनर जे आहे तुम्हाला स्वतः त्याचे फोटो डिटेल देणार आहे, बरोबर ना सर? अगदी बरोबर। तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आणि तुम्हाला पाहिजे असलेली हवी असलेली जी काही माहिती आहे, तुम्हाला फोटोग्राफ्स हवेत, तुम्हाला व्हिडिओज हवेत, तुम्हाला गुगल लिंक हवा, पत्ता हवा, काय तुम्हाला पाहिजे मला संपर्क करा, आणि ते मी तुम्हाला कॉल करू नका, कारण की भरपूर कॉल येतात, लाखो लोक बघत राहतात। आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की सगळ्यांचे कॉल
उचलणं अशक्य असतो. स्वतः ओनर बोलले की तुमच्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज असतात तर कसं काय हँडल करायचं. मी त्यांना बोललो सर अपन कुछ भी तरकीब तो सोच लेंगे सर, तो वो हिसाब से अपन क्या बोलेंगे की व्हॉट्सअप के ऊपर आप संपर्क करो. बरोबर ना सर. व्हॉट्सअपवर नक्की संपर्क करा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते मला विचारा. बिलकुल बिलकुल. आणि कुठलाही संकोच करू नका. आणि द बेस्ट पार्ट इज की यू विल नॉट हॅव टू पे एनी काइंड ऑफ ब्रोकरेज हियर. ॲब्सोल्युटली फ्री. बिलकुल. म्हणजे तुम्हाला 1 रुपया कमिशन न देता डायरेक्टली ही प्रॉपर्टी तुम्हाला प्रत्यक्षात भेटणार आहे. फक्त एक काम बघा मात्र, हा एवढं एक काम असतो की हे जे चॅनल आहे हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे आणि इथं आले तर तुम्हाला बघा हा एक छोटासा काम असतो सर. बरोबर ना. फक्त व्हिडिओ बघायचे. बरोबर ना सर. बिलकुल बिलकुल. व्हिडिओ बघायचं आणि माहिती घ्यायची तुम्हाला प्रॉपर्टी बद्दल. एक एक तंतोतंतोची ओनर बरोबर माहिती देत राहतो आम्ही. तुम्ही पाहू शकतात आज डायरेक्टली ह्या सोसायटीमध्ये आहे तर त्याच्यावरतीच एक प्रश्न आपण सरांना विचारू. सर हे किती स्क्वेअर फीटचं असणार आहे हे घर. हे जवळपास 6.5 स्क्वेअर फीटचं हे जे आहे फ्लॅट आहे. आणि तुम्ही वर जर बघितलं तर इथं एअरपोर्ट सुद्धा जवळ आहे. आपण आकाशातच बघून तुम्ही यू कॅन मेक आउट दॅट द एअरपोर्ट इज क्लोज बाय फ्रॉम हियर. बघा एअरपोर्ट पण जवळ आहे. सरांनी बोलले एअरपोर्ट पण जवळ आहे. दुसरं असं की इथं बस स्टॉप सुद्धा आहे. हा बस स्टॉप पण जवळ आहे आणि रिक्षाची अवेलेबिलिटी आहे तुम्हाला. ओला कॅब्स, बसेस. ओके. आणि रस्ता जर तुम्ही बघितला तर हा मोठा रस्ता आहे आणि हे एकदम न्यू कन्स्ट्रक्शन, न्यू लोकॅलिटी आहे. बिलकुल. पण सर हे सेल म्हणजे कितीपर्यंत तुम्हाला सोडायचं सर हे घर. कितीपर्यंत विकायचं तुम्हाला काय. आता याची ऑलरेडी मार्केट प्राइस जी आहे ती जवळपास 50 लाख आहे. ओके. पण आपल्याला हे फ्लॅट लवकरात लवकर विकायचं आहे. त्याचं कारण असं की आपल्याला बँकेचे हफ्ते, पर्सनल लोन्स, परत आपले लायबिलिटीज असतात. त्यामुळे आपण लवकरात लवकर सेल करणार आहोत आणि आपण याला निगोशिएबल प्राइस मध्ये देणार आहोत. निगोशिएबल प्राइस मध्ये म्हणजे 50 लाखाची किंमत आहे सध्याला. हो 50 लाख रुपये. आता 51 लाख रुपये लागलेत या प्रॉपर्टीचे. ओके. पण आता आपण आपल्याला गरज असल्या कारणाने आपण अर्जंटमध्ये याला विकतो. ओके. त्यासाठी आपण याला निगोशिएबल प्राइस मध्ये आपण देणार आहोत. थोडं डिस्काउंट देणार आहोत. डिस्काउंट देणार आहे सर. म्हणजे किती सर 51 बोलायचं का 50 बोलायचे सर. तसं तर 51 याची प्राइस आहे. ओके. तुम्ही कोणालाही विचारू शकता. हा तर आपण त्यावर डिस्काउंट देऊया. ओके. आणि मित्रांनो मी एवढं बोलणार की तुम्ही 51चा आकडा बघून लक्षामध्ये ठेवून तुम्ही सरांना संपर्क करू शकतात. आणि 51चा हा आकडा आहे म्हणजे 51 लाख हा आकडा आहे आणि हे लक्षामध्ये ठेवून तुम्ही त्यांना संपर्क करा. ओके. नाहीतर तुमच्या मनामध्ये असणारे की 50 किंवा त्याच्यापेक्षा अजून कमी, तर तसं नाही. हे टाउनशिप आहे. ही जी सोसायटी जी आहे तर ही संपूर्ण टाउनशिप आहे. बरोबर ना. अगदी बरोबर. ह्या टाउनशिप मध्ये 1150 फ्लॅट आहेत. 1150 टोटल 1150 फ्लॅट आहे या टाउनशिप. आणि हे जे आहे हे एका पुण्याच्या रेप्युटेड बिल्डर्सची सोसायटी आहे. बिलकुल बिलकुल. त्यांचं नाव आहे कोलते पाटील. कोलते पाटील डेव्हलपरची ही सोसायटी आहे. डायरेक्टली कोलते पाटीलचे. आणि बघायला गेलं त्यांचं नाव खूप मशहूर आहे. आणि आज तुम्हाला मी या साईडचा परिसर जो आहे मुद्दामून दाखवत आहे. आणि ह्या मुद्दामून दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये मला हे आहे की बरेचशा लोकांना वाघोली असं वाटतं की काहीतरी एरिया असणार आहे, काहीतरी लोकेशन असणार आहे. पण आपण मेन वाघोलीच्या एकदम बाजूला म्हणजे मेन हायवे पासून किती असणार आहे सर हे अंतर. हायवे पासून अगदी 2 किलोमीटर. हायवे पासून अगदी 2 किलोमीटर अंतरवर आपण ही सोसायटी बघू शकतात. आणि स्वतः ओनर, स्वतः मालक आपल्या बरोबर आहे. आणि त्यांचं मी खूप आभारी आहे की त्यांनी आपल्याला टाइम दिलं आणि हे व्हिडिओ करायला मदत दिलेली आहे. आणि बघायला गेलं तर सर काय बोलायचं सर अजून. तुम्ही प्रत्यक्ष इकडे या, प्रॉपर्टी बघा. आधी तुम्ही निश्चिंत व्हा. तुमचे काय प्रश्न असतील, काय तुम्हाला पेपरवर बघायचं असेल, लोकेशन बघायचं असेल, मला संपर्क करा. त्याआधी कासिम भाई यांना संपर्क करा. कासिम भाई मला नका करा. माझ्या फक्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर अवश्य करा. आणि फक्त मी एवढंच बोलणार आहे मित्रांनो की माझे हे जे व्हिडिओ आहे ना तुम्ही हे बघत चला. कारण की तुमच्यासाठी पुण्यामधल्या वेगवेगळ्या लोकेशनची माहिती, वेगवेगळ्या घरांची माहिती कुठं भेटती, इथंच भेटते. तुम्हाला 1 रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही एवढं मी गॅरंटी देतो तुम्हाला. कारण की डायरेक्टली जे ओनर आहे त्यांच्याबरोबर माझी चर्चा चालू आहे प्रॉपर्टीबद्दल. फक्त आपल्याला एक काम मात्र करायला लागणार की रोज तुम्ही डेली माझे एक ना एक व्हिडिओ येतात. तुम्हाला नोटिफिकेशन नाही भेटलं काय प्रॉब्लेम नाही, पण माझ्या चॅनलवरती जायचं आणि लेटेस्टवाला व्हिडिओ पाहायचा तुम्ही. आणि
स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत, आणि मालकाचा नंबर सुद्धा असणार आहे आणि सरांचा नंबर जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, तिथं एक वेबसाईटचा लिंक असणार आहे. ओके, ते पण तुम्ही बघू शकतात. तर सर आपण आता ओके निघू आता. आणि कासिम भाई, एक शेवटची गोष्ट, थँक्यू सो मच कासिम भाई. तुमच्यामुळे मला खूपच तुमचे जे एफर्ट्स बघून, तुमची मेहनत बघून मला खूपच म्हणजे एक आश्चर्याचा धक्का बसला. आजच्या काळामध्ये तुम्ही तुमची प्रॉपर्टी जर विकायला गेलात तर हार्डली तुम्हाला कोण 10 ते 15 मिनिटच वेळ देतो, पण कासिम भाई यांनी खूपच मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यांना आपण नक्कीच लाईक करा. ओके, आणि त्यांच्या प्रॉपर्टी पण जेन्युइन आहेत, त्यांना सपोर्ट करा. आणि रोज त्यांचे व्हिडिओ येत असतात, नक्की लाईक करा, नक्की सबस्क्राईब करा. आणि हा माझा विश्वास आहे की आपल्याला कमीत कमी रेटमध्ये चांगली प्रॉपर्टी आपल्याला कासिम भाई यांच्याकडे नक्कीच भेटू शकते, तेही कमीत कमी खर्चात, कमीत कमी पेपरवर्कमध्ये. आणि त्यांची सर्व्हिस मला खूपच आवडली. आपण यांच्या चॅनलला एकदा नक्की लाईक करा. नाही बिलकुल सर. जय पुणे, जय महाराष्ट्र. थँक्यू कासिम. बिलकुल, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन कुठं, इथंच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. ओके.